स्वामी समर्थ मंडळी, वेलकम टू माय चॅनल ज्योतिष रेसिपी। आजची रेसिपी आहे बघा मेंदूवडा। मेंदूवडा हा डाळीपासून नाही तर आपण रव्यापासून बनवणार आहोत। एकदम झटपट रेसिपी आहे, 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवू शकता तुम्ही। जर तुमच्या मुलांना उपमा शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा, तुमच्या मुलांना खूप आवडेल। हे बघा, जर तुमच्या घरी कोण गेस्ट येणार असतील किंवा अचानक गेस्ट आले तर तुम्हाला समजत नसेल काय बनवायचं, उपमा शिरा तर आपण रोजच खातो, तर असं नवीन काय तर तुम्ही पटकन बनवू शकता। ते कसं बनवायचं चला बघूया आपण। मी एक बटाटो घेतला, त्याची सालं काढून घेतली आणि बटाटो खिसून घेतला। एक मिरची घेतली बारीक चिरून, गॅसवर कढाई ठेवून त्याच्यामध्ये तेल मोहरी मिरची टाकून 1 वाटी रवा टाकला। खिसलेला बटाटा घालून ते आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून नमक कोथिंबीर हे सगळं घालून आपण जसं उपीट करतो तसंच करायचं आहे। फक्त कांदा वगैरे नाही घालायचा, कांदा जरी तुम्ही घातला तरी चालेल, पण मुलांना जास्त करून कांदा वगैरे नाही आवडत। त्याचे आपण वडे बनवून घेऊया। हे बघा, थंड झाल्यानंतर वडे बनवून घ्यायचे आहेत, नाहीतर भाजेल। आणि तेल गरम करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये वडे बनवून तळायला घेतलेले आहेत। बघा, आपण जसे मेंदू वडे करतो की नाही तसेच आपण हे वडे बनवायचे आहेत। वड्यांचा रंग बघा कसा छान दिसतोय, एकदम गोल्डन रंग होईपर्यंत आपण हे वडे चांगले भाजून घ्यायचे आहेत। हे बघा किती छान आणि सुंदर दिसत आहेत वडे हे। आणि हे बघा, माझे आता हे वडे भाजून तयार झालेले आहेत खाण्यासाठी। तर मी आता ह्याला काढते टिश्यू पेपरवरती। जर त्याचं एक्स्ट्राचं ऑइल जे असते ते टिश्यूवर काढल्यानंतर सगळं निघून जाते। आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटतील। आणि आपली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय बाय।